विश्वपदाचे स्वप्न साकार करण्यापासून भारतीय महिला क्रिकेट संघ केवळ 2 विजय दूर आहे। मात्र या स्वप्नपूर्तीच्या मार्गातही सर्वात मोठ्या अडथळ्याला त्यांना आज सामोरं जावं लागणार आहे। महिला विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य लढतीत आज भारतासमोर बलाढ्य ऑस्ट्रेलियाचं आव्हान असेल। नवी मुंबईच्या डॉक्टर डी.वाय. पाटील स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यावर पावसाचंही सावट आहे। पाऊस पडला आणि सामना झालाच नाही तर भारतीय संघाचं स्वप्न पावसाबरोबरच वाहून जाणार आहे। असं का होईल? काय आहेत फायनलची गणिते? हेच आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन संघ निर्विवाद वर्चस्व राखून आहे। विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ गेल्या 15 सामन्यापासून अपराजित आहे। त्यांनी अखेरचा पराभव 8 वर्षापूर्वीच म्हणजे 2017च्या स्पर्धेत स्वीकारला होता। त्यावेळी उपांत्य लढतीत भारतानेच ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती। या सामन्यात हरमनप्रीत कौरने 115 चेंडूत नाबाद 171 धावांची झंझावती खेळी करताना क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले होते। आता याच कामगिरीतून प्रेरणा घेत विश्वविजेतेपदाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल। यावेळी त्यांना घरच्या प्रेक्षकांचा मोठा पाठिंबाही लाभणं अपेक्षित आहे। विक्रमी 7 वेळच्या जगजगत्या ऑस्ट्रेलियन संघाने यंदाच्या स्पर्धेतही अप्रतिम कामगिरी केली। त्यांनी 7 पैकी 6 साखळी सामने जिंकताना गुणतालिकेत अग्रस्थान पटकावले। यात भारतावरील विजयाचाही समावेश आहे। त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला, शिवाय धाव गतीही चांगली ठेवली आहे। ही ऑस्ट्रेलियन जेमेची बाजू आहे। या उलट भारतीय संघाला यंदाच्या स्पर्धेत अनेक चढ उतारांना सामोरं जावं लागणार आहे। साखळी फेरीत भारताने 7 पैकी 3 सामने जिंकले आहेत, तर 3 गमावले आहेत। त्यांचा एक सामना रद्द झाला। भारतासाठी चिंताजनक बाब म्हणजे त्यांना 3 पराभव ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पत्करावे लागले। आता विश्वचषक जिंकायचा झाल्यास बाद फेरीत याच 3 पैकी 2 संघांना भारतीय संघाला पराभूत करावे लागेल। ICCने महिला विश्वचषक 2025च्या सर्व बाद फेरीच्या सामन्यांसाठी राखीव दिवस निश्चित केला आहे। याचा अर्थ असा की जर आज सामना नाही झाला तर सामना दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या खेळवण्यात येईल। जर राखीव दिवशी पाऊस सुरूच राहिला तर स्पर्धेच्या नियमानुसार उपांत्य किंवा अंतिम सामना खेळला गेला नाही तर साखळी फेरीत अधिक धावगतीसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेला संघ विजयी म्हणून घोषित केला जाईल। त्यानुसार ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत पोहोचेल, कारण ते साखळी सामन्यांमध्ये भारतापेक्षा वरच्या स्थानावर आहेत। ऑस्ट्रेलिया महिला संघ 13 गुणांसह आणि +2.102 च्या नेट रन रेटसह पॉईंट टेबलमध्ये आघाडीवर आहे, तर भारत हा 7 गुणांसह आणि +0.628 च्या नेट रन रेटसह चौथ्या स्थानावर आहे। साखळी फेरीत भारतीय संघाने अखेरच्या षटकात फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात काही चुका केल्या, त्यामुळे उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरला। मात्र आता बाद फेरीत एक चूकही भारताचे आव्हान संपुष्टात आणू शकेल। त्यामुळे भरीव संधी कामगिरी करण्याच्या इराद्याने भारतीय संघ पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे।